नमस्कार. कधी विचार केलाय की आपल्या आरोग्याला सगळ्यात मोठा धोका कदाचित अशा गोष्टींपासून असेल ज्या आपण डोळ्यांनी पाहूसुद्धा शकत नाही? आज आपण याच अदृश्य शत्रूंच्या म्हणजे सूक्ष्म जंतूंच्या जगात एक फेरफटका मारणार आहोत. कल्पना करून बघा, जर आपल्या आरोग्याला सगळ्यात मोठा धोका देणारी गोष्ट पूर्णपणे अदृश्य असेल तर? आज आपण अशाच काही अदृश्य शत्रूंबद्दल बोलणार आहोत, जे आपल्या आजूबाजूलाच असतात पण आपल्याला दिसत नाहीत. तर मग हे अदृश्य शत्रू आहेत तरी कोण? ते एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जातात कसे? आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण स्वतःला यांपासून वाचवू कसं शकतो? चला तर मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया. चला तर सगळ्यात आधी या अदृश्य शेजाऱ्यांची ओळख करून घेऊया. आपल्याला आजारी पाडणारे सूक्ष्मजीव हे मुख्यत्वे 4 प्रकारचे असतात. यात बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू आणि व्हायरस म्हणजे विषाणू हे तर आपल्या ओळखीचे आहेतच, पण त्यांच्यासोबतच प्रोटोझोआ म्हणजे आदिजीव आणि फंगाय म्हणजेच कवक यांचाही समावेश होतो. खरं तर बहुतेक आजारांसाठी हे 4 गटच जबाबदार असतात. आता या चौघांमध्ये ना, विषाणूंची गोष्ट थोडी वेगळी आहे. ते बॅक्टेरियापेक्षाही लहान असतात आणि गंमत म्हणजे ते स्वतःहून काहीच करू शकत नाहीत. त्यांना वाढण्यासाठी आणि त्यांची संख्या वाढवण्यासाठी आपल्यासारख्या सजीवांच्या पेशींचीच गरज लागते. तर मग प्रश्न येतो की हे सूक्ष्मजीव आपल्या शरीरात येतात कसे? यातला सगळ्यात कॉमन मार्ग आहे दूषित अन्न आणि पाणी. उदाहरणच घ्यायचं झालं तर कावीळ आणि कॉलरा हे दोन्ही आजार बघा. दोघे विषाणूंमुळे होतात आणि दूषित अन्न किंवा पाण्यामुळे पसरतात. याचा अर्थ काय तर दोघांना रोखण्याचा मार्गसुद्धा एकच आहे. आणि चांगली गोष्ट काय आहे माहितीये? हा मार्ग रोखणं खरं तर खूप सोपं आहे. फक्त उकळलेलं पाणी पिणं, अन्न व्यवस्थित झाकून ठेवणं आणि आजूबाजूला स्वच्छता ठेवणं. इतके साधे उपायसुद्धा कमालीचे प्रभावी ठरतात. पण काही आजार असेही आहेत जे अन्न पाण्याशिवाय फक्त एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे पसरतात. या संपर्कजन्य आजारांमध्ये बॅक्टेरियामुळे होणारे आजार खूप गंभीर असू शकतात, जसं की क्षयरोग जो रुग्णाच्या थुंकीतून पसरतो, किंवा न्यूमोनिया जो श्वासावाटे बाहेर पडणाऱ्या सूक्ष्म थेंबांमधून पसरतो. दोन्ही केसेसमध्ये संसर्ग टाळायचा असेल तर रुग्णांपासून सुरक्षित अंतर ठेवणं हाच सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे. इन्फ्लुएन्झा, गोवर आणि कांजिण्या हे विषाणूजन्य आजार तर थेट संपर्कानेच पसरतात. इथेही रुग्णाशी संपर्क टाळायलाच हवा. पण चांगली गोष्ट ही आहे की गोवर आणि कांजिण्यांसारख्या आजारांवर लसीकरण हा एक अतिशय परिणामकारक उपाय आपल्याकडे उपलब्ध आहे. आता जरा कवकांबद्दल बोलूया. नायटा किंवा गजकर्ण हे त्वचेचे आजार याच प्रकारात मोडतात आणि यांचा प्रसार फक्त रुग्णाला स्पर्श केल्याने होत नाही, तर त्या व्यक्तीचे कपडे किंवा टॉवेल वापरल्याने सुद्धा होऊ शकतो. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, या आजारांना रोखणं खूप सोपं आहे. फक्त त्वचा स्वच्छ आणि कोरडी ठेवली आणि कंगवा, टॉवेल किंवा कपड्यांसारख्या वैयक्तिक वस्तू इतरांसोबत शेअर केल्या नाहीत तरी पुरेसं आहे. एड्स हा सुद्धा एक विषाणूजन्य आजार आहे, पण एक गोष्ट लक्षात घ्या, तो खोकल्याने, शिंकल्याने किंवा स्पर्शाने पसरत नाही. त्याचा प्रसार फक्त रक्त किंवा वीर्य यांसारख्या विशिष्ट शारीरिक द्रव्यांमार्फतच होतो. म्हणूनच वापरलेल्या सुया शेअर न करणं आणि असुरक्षित लैंगिक संबंध टाळणं हेच यावरचे मुख्य प्रतिबंधात्मक उपाय आहेत. काही वेळा जंतूंना पसरण्यासाठी माणसाची गरजच नसते. ते प्राणी आणि कीटकांना वाहक म्हणून वापरतात. डासांचं उदाहरण तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. जेव्हा एखादा संक्रमित डास आपल्याला चावतो तेव्हा डेंग्यूचे विषाणू किंवा मलेरियाचे आदिजीव थेट आपल्या रक्तात पोहोचतात. पण हा प्रवास आपण अगदी सहज थांबवू शकतो. कसा? तर मच्छरदाणी वापरून किंवा आपल्या परिसरात पाणी साठू न देऊन. काही विषाणू तर थेट प्राण्यांकडूनच माणसांमध्ये येतात. बर्ड फ्लू आणि स्वाईन फ्लू ही याची अगदी उत्तम उदाहरणं आहेत. हे आजार संक्रमित पक्षी किंवा डुकरांच्या थेट संपर्कात आल्यामुळे पसरू शकतात. मग अशा आजारांपासून स्वतःला कसं वाचवायचं? यासाठी वैयक्तिक स्वच्छता, संक्रमित प्राण्यांपासून दूर राहणं आणि मांस नेहमी पूर्णपणे शिजवून खाणं हे खूप महत्त्वाचं आहे. आत्तापर्यंत आपण धोके पाहिले आणि ते पसरण्याचे मार्गही समजून घेतले. पण या सगळ्यावर एकच प्रभावी उत्तर आहे, आणि ते म्हणजे प्रतिबंध. आजारांना आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी एकूण 6 मुख्य धोरणं आहेत. आपण असं म्हणू शकतो की ही 6 सूत्र म्हणजे आपली एक युनिव्हर्सल टूलकिट आहे. ही 6 सूत्र म्हणजे आपलं सार्वत्रिक संरक्षण कवच आहे. पहिलं, वैयक्तिक स्वच्छता. दुसरं, निर्जंतुक पाणी. तिसरं, पूर्ण शिजवलेलं अन्न. चौथं, आजारी व्यक्तींपासून दूर राहणं. 5वं, वेळेवर लसीकरण. आणि 6वं, डासांना रोखण्यासाठी पाणी साठू न देणं. या साध्या सवयी आपल्याला आत्तापर्यंत पाहिलेल्या अनेक मोठ्या आजारांपासून वाचवू शकतात.
तर या अदृश्य शत्रूंबद्दल माहिती मिळवणं ही संरक्षणाची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. पण खरी ढाल, खरं संरक्षण तर कृतीमध्ये आहे. मग आता प्रश्न हाच उरतो, ही माहिती समजून घेतल्यावर आपण आपल्या सवयींमध्ये बदल घडवून आणणार का?